हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण डज यू वॉन्ट पासून क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते शिकणार आहोत। डज यू वॉन्ट म्हणजे त्याला पाहिजे का असा त्या सेंटेन्सचा अर्थ होतो। चला तर आजचं पहिलं सेंटेन्स पाहूया। Does he want fruits? Does he want fruits? त्याला फ्रुट्स पाहिजेत का? Does he want fruits? Does he want an umbrella? Does he want an umbrella? त्याला छत्री पाहिजे का? Does he want an umbrella? Does he want notes? Does he want notes? त्याला नोट्स पाहिजेत का? Does he want your bike? Does he want your bike? त्याला तुझी बाईक पाहिजे का? Does he want motivation? Does he want motivation? Does he want sympathy? Does he want sympathy? त्याला sympathy पाहिजे का किंवा त्याला सहानुभूती पाहिजे का? Does he want your help? Does he want your help? त्याला तुझी मदत पाहिजे का? Does he want clean room? Does he want clean room? त्याला स्वच्छ रूम पाहिजे का? Does he want good friends? Does he want good friends? त्याला चांगले मित्र पाहिजेत का? अशा प्रकारे डज यू वॉन्ट पासून क्वेश्चन्स तयार करायचे आणि या क्वेश्चनचा वापर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा आहे। जोवर तुम्ही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही तोवर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी येणार नाही। पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सची प्रॅक्टिस करूया। डज यू वॉन्ट फ्रुट्स? त्याला फ्रुट्स पाहिजेत का? डज यू वॉन्ट अन अम्ब्रेला? त्याला छत्री पाहिजे का? डज यू वॉन्ट नोट्स? त्याला नोट्स पाहिजेत का? डज यू वॉन्ट युअर बाईक? त्याला तुझी बाईक पाहिजे का? डज यू वॉन्ट मोटिवेशन? त्याला मोटिवेशन पाहिजे का? डज यू वॉन्ट सिम्पॅथी? त्याला सहानुभूती पाहिजे का? डज यू वॉन्ट युअर हेल्प? त्याला तुझी मदत पाहिजे का? डज यू वॉन्ट क्लीन रूम? त्याला स्वच्छ रूम पाहिजे का? डज यू वॉन्ट गुड फ्रेंड्स? त्याला चांगले मित्र पाहिजे। डज यू वॉन्टचा वापर करून आपण आणखी सेंटेन्सेस बनवून पाहूयात। डज यू वॉन्ट अन इरेजर? डज यू वॉन्ट अन ऍड्रेस? डज यू वॉन्ट न्यू जॉब? डज यू वॉन्ट न्यू ड्रेस? डज यू वॉन्ट नोटबुक्स? डज यू वॉन्ट अ मार्कर? डज यू वॉन्ट अ रिमोट? अशा पद्धतीने डज यू वॉन्ट पासून आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यामध्ये या क्वेश्चनचा वापर करायचा आहे।